पाटीलचा अजित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माऊली आबा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अक्षराबाई तुम आगे बढ़ो, हमारे साथ हैं। कृपया नवनिर्वाचित झाले का? शिरूर हवेलीचे आमदार माऊली आगा कटके यांच्या सुविद्या पत्नी मनीषाताई कटके शहीदभाई पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुका निवडून आल्या आणि 17वा जो विरोधी उमेदवार निवडून आले पात्र, परंतु 17 ची शक्ती जास्त आहे. त्यामुळं तुम्ही एक लक्षात ठेवा, कारण आतापर्यंत प्रकाश भाऊनी सुद्धा महिलांना प्राधान्य दिले, कारण तुमच्याकडे सगळं काय खातं आहे. या देशामध्ये महत्वाचे खातं गृह खातं, म्हणजे दुर्गेच्या रूपाने तुमच्याकडे गृह खातं आहे. आपल्यासाठी मत मागितलेले आणि खऱ्या अर्थाने या शिरूरचा विकास करण्याच्या बाबतीमध्ये, कारण दादानी त्यावेळेला शब्द कुठे शिरूर शहराला द्या दादा, आणि खऱ्या अर्थाने 100 कोटी दरवर्षाला, अशा 5 वर्षात 500 कोटी या शिरूर नगरीला द्या. खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो, केंद्र सरकार सांगेल, राज्य सरकार सांगेल, तुम्हाला पाहायचे असेल तर शिरूर नगरपालिका जाऊन पहा, आणि शिरूर नगरपालिका एक आयडॉल ठरेल आणि ग्रँड ठरेल. अशा पद्धतीनं तुमच्या हातून कार्य आज नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. त्या जाकीरबाईंनी आता संपूर्ण इतिहास सांगितला आहे, त्यामुळे आम्हाला काही सांगण्यासारखं काही राहिलेलं नाही. जास्त वेळ न घेता त्यांच्या नेतृत्वाखाली, आणि इथं जे सर्वजण आता प्रकाशक आहेत, जाकीरबाई आहेत, रवींद्र धनक साहेब आहेत, दीपूबाई आहेत, बरीचशी नावं अशी आहेत की अनुभवी आहेत. यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन नवीन आलेल्या सर्व नगरसेवकांनी कुठल्याही पक्षाचे असो, जो 24 जणांचा संच आहे, त्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी सगळा इतिहास सांगितला. बंधू भगिनींनो, आपण जरी वेगवेगळ्या पक्षातनं इथून निवडून आलेलो असलो तरी हे गावाचं सभागृह आहे. एकमेकावर आता पक्षाची शिक्की मारून आपली जी बुद्धी संपदा आहे ती वापरली जाणार नाही, असं आपल्या हातून कृत्य होणार नाही याची काळजी घ्या. या नगरीच्या विकासासाठी आपल्याला सगळ्यांना तुम्हाला निवडून दिलेला आहे. निवडणूक म्हटलं की ज्याला इतरांच्या पेक्षा जास्त मतं पडतात तो निवडणुकीत घोषित केला जातो, म्हणजे पात्र सगळेच असतात, परंतु त्याच्यापैकी मला जास्त मतं मिळाली म्हणून मी या सभागृहात आलो. या सभागृहाचं दालन आपल्यासाठी आणि विकासासाठी खऱ्या अर्थानं खुलं केलेलं आहे. त्या विकासामध्ये आता भाग घेण्याचं काम सुरू केलेलं आहे. आपल्या तालुक्याचे माऊली आबा कटके यांनी उत्तम प्रकारचा प्रचार, जसा मी स्वतः उभा आहे तसा प्रचार आम्ही नगरपालिकेला पाहिला. बाबुरावांच्या बरोबर सुद्धा मी प्रचार केला, त्या तोडीच्या पेक्षा सुद्धा 5 पावलं पुढे सरकून माऊली आबांनी प्रचार केला. आणि पुणे जिल्ह्यातील शिरूर शहर हे सर्व जाती धर्मांचं सलोख्यानं वागणारं शहर म्हणून पुणे जिल्ह्यात परिचित आहे. या ठिकाणी रशीद भाऊंच्या नंतर खऱ्या अर्थानं शिरूर नगरीला एका विकासाच्या उंचीवर नेण्याचं काम या देशाचे नव्हे तर जगातले एक महत्वाचे उद्योगपती प्रकाश भाऊ धारीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गेली अनेक वर्ष सगळेजण पाहत आहोत. दोघेही मामा भाचे सासरे जावई, त्याला प्रकाश दादा त्यांचे ज्येष्ठ बंधू, त्यांनी होकार दिला आणि खरोखर नावात ऐश्वर्य आहे. आणि हे ऐश्वर्य आजी तर सगळ्या समोर दिसतंय. ते मुलीची उमेदवारी झाली, तिथं आरतीला नाही राष्ट्रवादीने जिंकली होती. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे. पत्रकार मित्र इथं बसले, बारोकर साहेब पासून सगळे. म्हणजे मी इथं नगराध्यक्ष झाली म्हणून कौतुक करतो अशातला भाग नाही. कधी कधी पायगुणी असं असावं लागतो. तोलामोलाचे दुसरेही उमेदवार होतेच, असं नाही की ते तोलामोलाचे नव्हते, सगळं होतं. पण तिच्या ती विजयी पताका होती. आणि जगताप परिवार हा अपराजित परिवार आहे. एक भाऊ हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन, एक भाऊ यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, मुलगी आता नगराध्यक्ष, अजून आता पुढचा काय शिरूर हवेलीचा आमदार तुमच्या कुटुंबातून करतात का त्याची चिंता वाटायला लागली.
आम्ही नुसत्या सतरांच्या उचलायच्या अनेक आमदार केले. 95 साली वय 25 होत. इथं बसले साक्षीदार त्यांच्या भाषणात सांगतील आढळराव दादा वयाच्या 25व्या वर्षी दखलपात्र कार्यकर्ता होतो याचा. आणि जाकीर भाई माझा गुरु. हे राजकारणात येत नव्हतं. ते स्टेशनच्या वाळूच्या ढिगाऱ्यावर पाठीपर्यंत टप्पा मारायचा. मला राजकारण हे माणसं ज्ञान मला नको ते लहान आहे. युवक काँग्रेसमध्ये ओढलं आणि ते राजकीय जीवनाला सुरुवात झाली. काय झालं ती दोन फूट जवळ बाकी ती सांगत नाही आयुष्यातली. पण मला एक सांगायचंय, जसं या ठिकाणी रवी धनक साहेबांनी जे सांगितलं जिंकलं हे झाले, पण ह्या शिरूर शहराला ह्या नगरीला उद्याच्या कालखंडात तुम्ही साधी 1-25 जणांनी काय द्यायचे. एक तर तुमच्यात सलोखा बंधुता ठेवा, प्रेम ठेवा. सगळ्यात महत्वाचं जी शिरूरला आदर्श म्हणून म्हटलं जातं त्या पद्धतीनं भविष्यात काम करा. कारण आपल्याला शिरूरचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. इलेक्शनची पूर्ण होणार पदभार स्वीकारण्याचा दिवस उजाडला. राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार साहेबांनी आमचे चेअरमन सुभाषप्पा जगताप, प्रकाशदादा जगताप व मौल्याबा कटके यांना शब्द टाकला की हवेलीची कन्या शिरूरची नगराध्यक्ष पदावर आपल्याला विराजमान करायचंय. आणि तो शब्द दादा पाटील शब्द खरा ठरला. पण आता आम्हाला थोडी अडचण वाढलेली आहे. हवेलीमध्ये थोडी अडचण वाढलेली आहे. पण चला आढळराव दादा आम्हाला कारखान्याच्या माध्यमातून आम्हाला पुढे आता एक पाऊल जायचंय. आणि अडचण त्यातनं काटेच्या रस्त्यातनं रस्ता काढू. म्हणजे या तुमच्या ताब्यात हवेलीकरांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. इथून पुढं प्रकाश तुमच्या माध्यमातून ऐश्वर्याचं वय कमी आहे, तुम्हाला कामाचा अनुभव जास्त आहे. आज हवेलीकरांची जबाबदारी संपलेली आहे. आमचं काम होतं प्रकाश टेकन द्यायचं, थोडं पुढे गाडी न्यायची. आज हवेलीकरांची जबाबदारी संपल्यानंतर शिरूरकरांची खऱ्या अर्थानं जबाबदारी. आणि मी निश्चित सांगू इच्छितो ऐश्वर्या सर्व 24 नगरसेवक महिला व बंधूंना एकत्रपणे पुढे येऊन शिरूरचा विकास करण्याचा निश्चित चांगल्या प्रकारे काम करतील. कोणत्याही विश्वासाला तडा जाणार नाही याची मी हवेलीच्या वतीने सर्वांना आपला शिरूरकरांना ग्वाही देतो. दिशा देण्याचा प्रयत्न, संघटित ठेवण्याचा प्रयत्न, तो इतिहास मी माझ्या डोळ्याने पाहिला. आणि तीच परंपरा सांभाळण्याचं काम तुम्हाला प्रकाश शेठला मी म्हणतो करा. राष्ट्रवादी पक्षातर्फे घ्या. भाजपच्या लोकांनी सांगितलं मी निवडलो. प्रकाश शेठनी ते होकार दिला शेवटपर्यंत. आणि ती जबाबदारी टाकली तुमच्यावर. तुम्ही सगळ्या मंडळीने सगळ्या पक्षाच्या मंडळीने अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय घेऊन उमेदवार दिल्या. आज निवडून नगराचे की ताई आमच्या जरी राष्ट्रवादीचे झाले असते तरी सगळ्यांना सांभाळून घेण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. भाजपची आणि राष्ट्रवादीची आणि सगळ्याची युती आहे. शिवसेनेचे चांगल्या पद्धतीने सदस्य निवडून आलेले आहेत. आणि म्हणून मी एवढीच विनंती करेन की आम्ही या तालुक्याचं राजकारण केलं, परंतु विधायक भावनेने केलं. संघर्ष झाला, पण संघर्ष झाल्यानंतर लगेच संघर्ष बाजूला ठेवला, विकासाला घेतले, एकत्र आलो. कधी वैयक्तिक द्वेषाने पछाडलेलं राजकारण आम्ही केलेलं नाही. तेच राजकारण उद्या शिरूर शहराच्या नगरीने तुम्हाला करायचं. व्यासपीठावर बसल्यासोबत जे काम करणारे सर्व पदाधिकारी त्यांचा हा पदाधिकारी दिवस आहे. त्यांना मी सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. आणि असं काम करून दाखवा की पुढच्या वेळेस आपल्याला स्वतःहून त्यांनी सांगितलं पाहिजे की ताई तुम्ही आम्हाला नगर अध्यक्ष म्हणून पाहिजे म्हणून. इतकं काम करून दाखवा तुम्ही. आणि मला इथं बोलावलं त्यांच्या वतीने तुम्हाला सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.